तर स्वागत आहे सगळ्यांचं 5व्या लेसन मध्ये. त्याचं नाव आहे वृष्टी म्हणजे प्रेसिपिटेशन. तर त्याबद्दल आपण बघणार आहोत. तर तेव्हा त्याबद्दल आपण बोलत आहोत. तर त्याच्यात हेल्थ बद्दल आपण बोलणार आहोत. हेल्थ मीन्स व्हॉट? हेल्थ म्हणजे गारा. तो गाराबद्दल आपण आता बोलणार आहोत. राईट. सो लेट्स बिगिन विथ दॅट. सो आता आपण लेसन साठी चालू करूया. ओके, सो गो. So health. When there is a lot of heat on the Earth's surface, the upward air blows at the greater speed, and because of this upward flows, the temperature of the air is reduces, and the condensation of the water vapor takes place, and dark clouds are formed. And because of its upward movement of air, this this water droplet go to the higher altitude, and here the solidification of this droplet occurs and the hailstones are formed. Alright. So मला एक कॉमन क्वेश्चन आहे सगळ्यांना की तुम्हाला माहिती आहे का एअर फ्लो कसा होतो, म्हणजे हवा कशी वाहते. हवा आता आपण एक दोन मी फॅक्टर्स देतो. एक फॅक्टर आहे हॉट रिजन म्हणजे गरम ठिकाण, आणि दुसरं आहे थंड रिजन म्हणजे कोल्ड वेदर. ओके, सो मला सांगा हवा ही कशी वाहेल? हवा ही गरम कडून थंडेकडे जाईल का थंडकडून गरमकडे जाते? कोण सांगू शकता? थंडकडनं गरमकडे. थंडकडून गरम. एक्झॅक्टली. सो एअर ऑलवेज फ्लोज दिस वे, बट सायमल्टेनियसली त्याच मुवमेंटला जेव्हा आता समजा की इथे वी कॅन से हॉट रिजन आहे आणि इथं आपण बोलूया कोल्ड रिजन आहे. सो बेसिकली इथे कमी दाबाचा पट्टा म्हणजे लोअर प्रेशर आणि इथं हाय प्रेशर इंडिकेट होईल. तर एअर ऑलवेज फ्लोज फ्रॉम लोअर प्रेशर टू हाय, बट सायमल्टेनियसली जी इथली हवा असते ती सुद्धा या ठिकाणी जाऊन किंवा इकडे कारण जी आपण बघू शकतो की लोअर एअर म्हणजे थंड हवा आहे किंवा कोल्ड एअर आहे, ते कोल्ड एअर हॉट एअर कडे जाते आणि तिथला एरिया किंवा तिथला जो वेदर आहे तो कोल्ड करायचा ट्राय करत असते. राईट. आणि तेव्हा जो उर्वरित हवा आहे ती अशी फिरत असते. म्हणजे बेसिकली आपण बघू शकतो की त्यांचा जो वे आहे किंवा त्यांचा जो फ्लो आहे तो अशा प्रकारे आपल्याला दिसून येतो. राईट. सो दिस इज द थिंग. हे सेम सिनॅरिओज आपला जेव्हा गारा पडतो, राईट, गारा पडतो तेव्हा काय होत असतं तर जमिनीकडून वरती आभाळाकडे म्हणजे जेव्हा जमीन खूप तापते. ओके, म्हणजे आपण बोलू शकतो की उन्हाळ्याच्या वेळेस आपण बोलू शकतो उन्हाळ्याच्या वेळेस किंवा आता बघा आता आपल्याला जास्त गरम होत आहे, तर हे एक रिझन असू शकतो की जमिनीचं तापमान म्हणजे हे कशाचे संकेत आहेत तर हे याचे संकेत आहेत की जमिनीचं तापमान हे वाढत आहे. तर जेव्हा जमिनीचं तापमान आता सपोज ही जमीन आहे आणि इथं तापमान वाढत असलं आणि ह्याच्यावरती असणारी हवा ही कशी असते ती सुद्धा गरम होत राहते. आणि गरम हवा ही बेसिकली वरती जी आकाशाकडे असणाऱ्या थंड हवेकडे वाहत जाते आणि आकाशाकडे होणार थंड हवेने जोरात वाहत असते. ओके, त्याची जी स्पीड असते ती बेसिकली अति जास्त गरम असल्या कारणाने त्याची स्पीड ही जास्त आपण बघू शकतो. तर अशा फ्लोनी जेव्हा ती वरती जाते तेव्हा तिकडून येणं म्हणजे आभाळाकडून येणारी जी हवा आहे, ओके, आभाळाकडून येणारी हवा किंवा आभाळाकडून येणारा जो वॉटर ड्रॉपलेट्स आहे किंवा वॉटर वेपर आहे तो थंड झालेला असतो आणि म्हणजे बाष्पाचा जो पावसाच्या थेंबामध्ये जो रूपांतर झालेला असतो तो जो पाऊस असतो तो किंवा तो जो थेंब आहे तो या हवेमुळे म्हणजे कोणत्या गरम हवेमुळे आपण बोलू शकतो थांबवला जातो, अडकवला जातो आणि पुन्हा तो वरती अजून ढकलला जातो. आणि जेव्हा हा वॉटर ड्रॉपलेट पुन्हा वरती जातो तर वरती जाऊन तो अजून थंड होतो आणि अजून थंड झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जर पाण्याला आपण जसं जास्त थंड करत जाऊ तस तो सॉलिड होत जातो. म्हणजे काय त्याच्यात घनामध्ये रूपांतर होत जातो. घन म्हणजे काय तर आपण बोलतो की बर्फामध्ये रूपांतर होत जातो. तो हेच एक रिझन आहे की जेव्हा बघा पुन्हा एकदा नीट बघा, पुन्हा एकदा मी तुम्हाला एक सिंपल सिनारिओ सांगतो. तो सिंपल सिनारिओ इज की बघा इफ सपोज हा जो मी लाईन काढत आहे हिला आपण जे लँड कन्सिडर केलं म्हणजे जमीन कन्सिडर केली आणि त्याच्यावरची हवा ही बेसिकली खूप गरम तापल्यामुळे वरती जातं. ओके, ही खूप गरम तापल्यामुळे वरती जाते आणि आकाशाकडे सर्टन हाईटवर असणारे जे बर्फ आहेत, सॉरी बर्फ नाही ढग आहेत, त्या ढगातले जे वॉटर ड्रॉपलेट्स आहेत त्या ढगामध्ये असणारे जे पाण्याचे बिंदू आहेत ते पाण्याचे बिंदू हे खाली यायची कोशिश करत असतात, परंतु या हवेमुळे ते अडकवले जातात. ओके, या कारण कसं आपण बघितलं होतं की गरम हवा सॉरी थंड हवेकडून गरम प्रदेशाकडे हवा फ्लो होत असते, तर त्या हवेसोबतच वॉटर ड्रॉपलेट सुद्धा येत असतात, परंतु त्यांची स्पीड ही जास्त असल्या कारणाने आणि जेव्हा यांची स्पीड खूप जास्त असल्या कारणाने ते ड्रॉपलेट्स आहेत ते तिथे अडकवले जातात आणि ते तिथे अटकतात. राईट. ते तिथे अटकल्यानंतर आपण बघतो अटकल्यानंतर ते पुन्हा वरती ढकलले जातात. मग बघा आता इथला जो ढग आहे
हा पुन्हा थोडा वरती जाऊन थोडा वरती जातो आणि वरती म्हणजे अजून आकाशामध्ये हायर अल्टिट्यूडला म्हणजे जास्त उंचावर तो जातो आणि जास्त उंचावरती जेव्हा तो जातो तेव्हा तो अजून थंड होतो आणि अजून थंड झाल्यानंतर त्याच्यात घनात रूपांतर होतं आणि घनात रूपांतर होणं म्हणजे काय सॉलिडिफिकेशन होणे आणि जेव्हा तो सॉलिडिफाय होतो त्या सॉलिडिफायला आपण काय म्हणतो हेल्स म्हणतो म्हणजे गारा असं म्हणतो कारण आपण बघ गाराच्या पावसाचा जेव्हा आपण जर इकडं आपल्याकडे फोटोज तर नाहीये तर cool. परंतु गाराचा पाऊस जेव्हा आपण बघितलं तर बघा पत्र्यावरती किंवा आपण बघू शकतो की खूप असे पत्रे असतात की ते खूप तुटून जातात बेसिकली कधी गाराच्या पावसा खूप जोरामध्ये वर्षा होण्या कारणाने तर गारा पण आपण बघा आपण हातात पकडल्यावर आपल्याला मोठे मोठे ड्रॉप्स आहेत मोठे मोठे गोळे आपण जे खेळतो बघा गोट्या त्याचप्रमाणे आपल्याला ते आढळून घेतात म्हणजे तशाच प्रकारे ते आपल्याला दिसत असतात तर तेच गारे कशामुळे फॉर्मेशन होतात तर अशामुळे गरम हवा जेव्हा जास्त स्पीडमध्ये वरती जाते ते जे ड्रॉपलेट्स आहेत किंवा वॉटर ड्रॉपलेट्स आहेत ते अडकवले जातात आणि ते पुन्हा वरती ढकलले जातात आणि अजून वरती गेल्यावरती ते अजून थंडे होतात आणि प्लस त्यांचं वजन आणि त्यांचं रूपांतर म्हणजे त्या पाण्याच्या बिंदूचं रूपांतर हे घनामध्ये होत असतो घनामध्ये रूपांतर होतं आणि ते अजून 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 जास्त थंड होऊन ते फायनली एक गाराच्या रूपामध्ये म्हणजे हेल्थच्या रूपामध्ये ते कन्वर्ट होतात आणि त्यावेळेस त्यांचं वजन ओके त्यांचं वजन हे खूप जास्त असतं ओके नॉर्मल वॉटर ड्रॉपलेट्सपेक्षा गाराचं वजन हे खूप जास्त असतं प्लस आपली ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल हे त्यांना खाली खेचायचा प्रयत्न करतो आणि प्लस त्या मोमेंटला त्या हवांमध्ये ती ताकद म्हणजे जी आपली जमिनीकडून आकाशाकडे जाणारी जी हवा आहे त्यांच्यामध्ये ती ताकद राहत नाही त्यांना अडकवण्याची त्यामुळे आणि त्यामुळे म्हणजे हा एक पॉईंट झाला आणि दुसरा पॉईंट त्यांचं वजन जास्त असल्या कारणाने पाण्याच्या बिंदूपेक्षा त्यांचं वजन जास्त असल्या कारणाने ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल त्यांच्यावरती जास्त ताकदीने काम करतो आणि त्याच कारणामुळे आपण बघतो की गाराचा जो पाऊस येतो तो हा खूप जोरात आणि आपण त्याला ढगफुटी प्रमाणे आपण त्याला म्हणतो कारण तो खूप जोरात आणि नॉर्मली जो पावसाचा आवाज असतो त्याच्यापेक्षा खूप अतिशय स्पीडमध्ये आणि जास्त गतीने आणि जास्त प्रमाणात ते आपण बोलू शकतो की ड्रॉपलेट्स हे खाली पडत ड्रॉपलेट्स बोलू शकतो गारा हा खाली पडत असतो म्हणजे जमिनीवर पडत असतो दॅट्स वाय त्यांनी आपल्याला काय सांगितलं ॲज द हेलस्टोन म्हणजे गारा हेलस्टोन्स आर हेवी they fall towards the ground and because of the frequent upward the flow of the air they rapidly rapidly taken upward and here the new layer of snow inroads the hill and this happens the quite few times and hence the concentric layer are formed while the hills grow in size and this big heavy hailstone fall rapidly ground because of the gravity म्हणजे तेच काम पुन्हा 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 होत असतं आणि पुन्हा पुन्हा कसं असतं तर एक सर्टन वजनापर्यंत येईपर्यंत म्हणजे तो गारा त्याला स्वतःच एक असं वजन येईपर्यंत तो थंड थंड होत जातो की जो त्या हवेला हवेपासून तर अडकवलं जाणार नाही तेवढ्यापर्यंत ते म्हणजे त्यांचं वजन हळूहळू वाढतच जातं आणि ते वरती वरती आकाशात जातच जातात जसे जसे ते वरती आकाशामध्ये जातात तसे तसे ते अजून अजून थंड होत जातात आणि जसे जसे थंड होतात आणि उंचावर गेल्यानंतर खूप उंचावर गेल्यानंतर ते जेव्हा पडतात ते खूप जोरामध्ये पडत असतात आणि जेव्हा ते वरती आकाशामध्ये जमा होतात राईट वरती आकाशात जमा होतात आणि जेव्हा तो लेअर बनतो त्यांच्यामुळे जो लेअर बनतो त्याला आपण लेअर कॉन्सेंट्रिक लेअर कन्सेंट्रिक लेअर म्हणजेच काय कोणता लेअर आपण त्याला म्हणतो आपण त्याला समकेंद्री थर असं आपण त्याला म्हणतो समकेंद्रीय थर असं आपण त्या थराला म्हणतो समकेंद्रीय थर म्हणजे काय तर गारा हा वरच्यावर म्हणजे गारा हा वरच्यावर हवेमुळे थांबवला जात आहे आणि ते थांबवल्यामुळे जो लेअर निर्माण झालाय त्याला आपण कन्सेंट्रिक म्हणजे सकेंद्रीय लेअर आपण त्याला म्हणत असतो राईट सो वी कॉल द प्रेसिपिटेशन ऑफ दिस टाइप्स इन द हेल्थ सावर म्हणजे आपण अशा प्रकारच्या जे वृष्टी आहे त्याला आपण काय म्हणतो गाराफोटी आपण म्हणतो किंवा गाराचा पाऊस आपण त्याला म्हणत असतो आणि याच कारणामुळे किंवा या गारामुळे बघू शकतो आपण की आपल्या जे क्रॉप्स वगैरे जे पिकं वगैरे त्यांचं खूप नुकसान होत असतो प्लस काय कधी कधी जोरात डोक्यावरती पडल्या कारणाने लाईफ सुद्धा जाऊ शकते आणि प्रॉपर्टीजचे जर प्रॉपर्टीजचं म्हणजे पत्रे वगैरे तुटणे कोणाची नॉर्मल भिंत वगैरे असेल ती तुटण्याची तर म्हणजे असं काही कोणाची गाडी वगैरे तुटायची तर अशा प्रकारची जी वित्तहानी आहे ती सुद्धा होत असते राईट तर त्याच्यामुळे आपण गाराफुटीचा जो पाऊस आहे त्याला आपण जरा म्हणजे त्यावेळेस आपण शेल्टर घेऊन त्या पावसामध्ये प्रवास करायचा आपण मेनली टाळत असतो राईट
सो हिअर इज दी थिंग, कारण याचं रिझन असं आहे की त्यांचा जो ड्रॉप आहे म्हणजे त्यांचा जो गारा आहे तो अति स्पीडमध्ये आणि प्लस अतिशय जोरामध्ये आपल्यावर आढळत असतो. आपल्यावर म्हणजे पृथ्वीवर आढळत असतो. तर बघा, हेल्थ म्हणजे गारा हे कुठे कुठे आपल्याला सापडू शकतो, तर हेल्थ आपल्याला आढळू शकतो समर इन इंडिया, आफ्रिका अँड द सम पार्ट ऑफ साऊथ ईस्ट एशिया. तर आपल्याला गारा हा भारतामध्ये, आफ्रिकामध्ये आणि प्लस सम पार्ट ऑफ साऊथ ईस्ट एशिया म्हणजे काही आपण बोलू शकतो की दक्षिण पूर्वीय जे एशिया खंडाचे दक्षिण पूर्वीय जे देश आहेत, म्हणजे आपण दक्षिण पूर्वीय देश आपण बोलू शकतो, जसे सिंगापूर वगैरे, त्यात काइंड ऑफ, किंवा आपण मागे जर घेतलं तर चीन पण आपण त्याला चीन, म्यानमार बेसिकली बोलू शकतो. अशा प्रकारचे जे काही देश आहेत तिथे हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि हेल्स डू नॉट ऑक्युअर इन द इक्वेटोरियल एरिया बिकॉज द हीट इन द ॲटमॉस्फिअर. आणि बघा, तापमानाच्या गरमीमुळे, ओके सॉरी, वातावरणाच्या तापमानामुळे इक्वेटर म्हणजेच काय, वृषवृत्त, या ठिकाणी वृषवृत्तीवर आपण हेलस्टोन्स म्हणजे गारा बघू शकत नाही, त्या ठिकाणी गारा पडत नाही, राईट. आणि प्लस दुसरं एक कारण की ते तापमान खूप कमी असल्या कारणाने आपण पोलार रिजनला म्हणजे उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव या रिजन मध्ये सुद्धा आपण गारा म्हणजे हेल्थ आपण बघू शकत नाही. आणि तिथे मुळात ते पडतच नाही. तिथे डायरेक्टली काय पडतं, तिथे डायरेक्टली बर्फ म्हणजेच आपण हिम, आपण त्याला बोललोय, स्नो त्याला आपण बोललोय, ते पडत असतो, राईट. सो हिअर इज द रिजन आणि हिअर इज द थिंग, प्रेसिपिटेशन म्हणजेच काय, म्हणजे कोणता आपण सेकंड प्रेसिपिटेशन बघितलं, दॅट इज हेल. म्हणजे कोणती वृष्टी बघितली, दुसरी वृष्टी बघितली ती म्हणजे गारा, राईट. आता आपण नेक्स्ट वाला बघूया. सो ॲज द वेपर ऑफ द कंटेनर इज टाईट, तर यांनी बेसिकली इथे एक एक्झाम्पल केलं ना, त्या एक्झाम्पलमध्ये काय काय त्यांनी एक्सपेरिमेंट केलाय त्याचा आपण डिरेक्टली निष्कर्षाकडे जाऊया, राईट. सो लेट्स गो फॉर दॅट. ॲज द वेपर इन द कंटेनर इज टाईट and it travels upward as lid is tightly closed, the vapor cannot escape, and because of the ice cube above the lid, condensation of the vapor occurs, and continuously the water droplet form from the vapor accumulated, and on the inner side of the sorry accumulated on the inner side, and because of the punch of the lid punch on the lid, these droplets gather together and fall down as drops, and therefore the rainfall similarly process happens in the atmosphere as a large scale. So आपण ऑलरेडी म्हणजे या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी आपल्याला रेनफॉल कसा जनरेट होतो ते आपल्याला सांगण्याची कोशिश केलेलं आहे. म्हणजे काय केलं त्यांनी, त्या जारमध्ये बेसिकली त्यांनी गरम पाणी घेतलं आणि गरम पाण्यानं ते म्हणजे एक आपण बोलतो एक झाकण ठेवून त्या झाकणावरती बर्फ ठेवलाय, राईट. त्या कारणाने काय झालं, त्या झाकणाचा जो तापमान आहे तो कमी झालेला आहे, राईट. ज्या झाकणाचं आपण बोलतोय त्यामुळे काय झालं की या झाकणाचं तापमान हा कमी झालाय, परंतु हा जो ग्लास जार आहे त्या ग्लास जारचा आणि त्या पाण्याचं तापमान हे जास्त, कारण पाणी हे उकळतं असल्या कारणाने, उकळत आहे या कारणाने आपण ते बघू शकतो. तर त्यांचे वाफा हे वरती जातात, वरती जाऊन इथं गॅदर होतात, म्हणजे इथं जमा होतात, आणि इथून जमा झाल्यानंतर बर्फामुळे, ओके, बर्फाच्या मुळे तापमान जे कमी होत आहे, जो टेम्परेचर कमी होत आहे, त्याच्यामुळे ते जे वॉटर वेपर्स आहेत म्हणजे ते बाष्प आहेत, ते पुन्हा एकदा थंड होऊन त्यांचं रूपांतर कशात होत आहे, तर त्यांचं रूपांतर आपण बघू शकतो पाण्याच्या थेंबामध्ये म्हणजे वॉटर ड्रॉपलेट्समध्ये त्यांचं रूपांतर होत आहे. अँड दिस इज हाऊ वी कॅन सी द रेनफॉल इज ऑक्युरिंग, अँड रेनफॉल काइंड ऑफ स्ट्रक्चर किंवा पाऊस पडण्यासारखा एक आपण सिनॅरिओ किंवा एक दृश्य आपण या जारमध्ये बघू शकतो. तर ही सेम संकल्पना आपल्या पृथ्वीवर सुद्धा होत असते. आपण ऑलरेडी काही मागच्या स्टँडर्डमध्ये किंवा मागच्या इयत्तेमध्ये आपण पाहिलं असावं की पाऊस कसा पडतो. समुद्राचं पाणी बेसिक पॉईंट जर आपण बघितलं तर आपण हेच बोलतो, समुद्राचं पाणी उन्हामुळे गरम होतं, समुद्राचं पाणी वर जातं आणि त्यांचं ढगात रूपांतर होते, आणि म्हणजे वर जाऊन थंड होतं, थंड म्हणून ढगात रूपांतर होते, आणि नंतर जे ते अजून थंड होतात तेव्हा त्यांच्यातून पाऊस पडत असतो. म्हणजे त्यांच्यात जो बाष्प आहे तो बेसिकली पाण्याच्या ड्रॉपलेट्समध्ये तयार होतात आणि त्याच्यानंतर पाऊस पडत राहतो, राईट. सो ही संकल्पना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ओके. सो हेच ह्यालाच आपण बघूया अजून एक डिटेल्स मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, राईट. सो सी, there is a thing, so rainfall. So we generally get the water from the rainfall, and the temperature of the air with the water vapor reduces. It goes higher. आणि जशा प्रकारे ड्रॉपलेट्स म्हणजे जशा प्रकारे आपण बघू शकतो
बाष्प ही वरती वरती आकाशात जास्त जास्त जसे जसे ती जाते वरती वरती आकाशात जाते तसं तसं त्याचं तापमान हा कमी होत जातो आणि ते तापमान कमी झाल्यामुळे काय होतं कंडेन्सेशन प्रोसेस होते आणि वॉटर आपण बघू शकतो की वेपरचा पाण्यामध्ये रूपांतर होत असतो. कंडेन्सेशन म्हणजेच काय तर लेट्स सी ओके सिंद्री भवन सांद्री भवन सॉरी सांद्री भवन होते आणि आपण बघू शकतो की त्यांच्या म्हणजे त्या बाष्पांचा म्हणजे त्या वॉटर वेपरचा बाष्पाचा कशात रूपांतर होतं पाण्यामध्ये रूपांतर होतं पाण्याच्या बिंदूमध्ये रूपांतर थेंबामध्ये सॉरी पाण्याच्या थेंबामध्ये पावसाच्या थेंबामध्ये रूपांतर होत असतो आणि क्लाउड फॉर्म वेन द कंडेन्स वॉटर ड्रॉपलेट्स अँड द डस्ट पार्टिकल्स अक्युमुलेटेड आणि आपण ऑलरेडी पाहिलं होतं की ढग कसे म्हणतात तर ढगे बेसिकली जे हव्यामध्ये असणारे डस्ट पार्टिकल्स म्हणजे धूळ आणि प्लस हे वॉटर ड्रॉपलेट्स हे जेव्हा एकत्र येतात ओके हे एकत्र येतात तेव्हा ढगाचे छोटे छोटे पार्टिकल्स बनतात आणि ते जे ढगाचे छोटे छोटे पार्टिकल्स पुन्हा एकदा एकत्र येऊन आपण एक मोठ्या साईज मध्ये जो आपल्याला खालून म्हणजे पृथ्वीवरून जो दिसतो म्हणजे जमिनीवरून जे आपल्याला आभाळाकडे जो ढग आपल्याला दिसतो तो ढग म्हणजे बेसिकली काय तर धूळ ओके पुन्हा एकदा धूळ म्हणजे डस्ट आणि आपण बोलत होतो पाण्याचे थेंब हे पाण्याचे थेंब आणि धुळे जेव्हा एकमेकांमध्ये मिक्स होतात किंवा सोबत जमा होतात तेव्हा आपण क्लाउड निर्माण झालेला म्हणजे ढग निर्माण झालेला आपण बघू शकतो अँड द वॉटर ड्रॉपलेट इन्क्रीजेस इन साईज वेन दे कॅनॉट फ्लोट इन द एअर एनीमोर सो जेव्हा ते बिकॉज ऑफ देअर वेट and they come down as rainfall and the water droplets increases in size when they cannot float in the air. तो बघा जसं 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 आपण बोलू शकतो की हवा तो ढग जसं जसं वरती जाईल तसं तसं काय होईल तर त्याचा जो ड्रॉपलेट आहे किंवा त्याचा जो बाष्प आहे तर बाष्प जर थंड थंड होऊन पाण्यात रूपांतर होईल पाण्याच्या थेंबामध्ये आणि अजून जरा वरती गेला तर त्या पाण्याच्या थेंबाचं कशात रूपांतर होईल तर थोडं थोडं त्याचं वजन हे वाढत जातं म्हणजे तो पाणी जसं जसं थंड होईल तसं बर्फामध्ये त्याचं रूपांतर होत असतो म्हणजे गारामध्ये रूपांतर होत असतो परंतु कधी कधी काय होतं कधी कधी असं होतं की बर्फ सॉरी ढग आहेत हा ढगामध्ये नॉर्मली जास्त जास्त पाण्याचे बोलतो जास्त पाण्याचे वेपर्स म्हणजे पाण्याचे बाष्प जर जास्त साठत असेल तर त्याच्या पाण्याचा ड्रॉपलेट म्हणजे जो पाण्याचा बिंदू आहे हा मोठा 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 होत असतो राईट हा मोठा मोठा जो झालेला जो पाण्याचा ड्रॉपलेट आहे म्हणजे पावसाचा जो थेंब तो मोठा मोठा होत कारणाने ओके त्याचं वजन वाढतं आणि प्लस तो रेनफॉल म्हणून म्हणजे पाऊस म्हणून तो खाली पडत असतो म्हणजे ह्याच्यात गारा निर्माण होत नाही हा हे लक्षात ठेवा ह्याच्यात गारा निर्माण होत नाही त्याच्यात काय होतं की एका ढगामध्ये बाष्प बाष्पाचे प्रमाण वाढल्या कारणाने तिथला जो पाण्याचा थेंब आहे तो हा मोठा मोठा होत आहे आणि जो मोठा मोठा होत जाल्या कारणाने त्याचं वजनही वाढतं आणि प्लस तो हवेमध्ये तो न तरंगाला कारणाने न तरंगाच्या कारणाने तो आपल्याला जमिनीवर पावसाच्या रूपामध्ये पडताना आपण बघू शकतो तो अशा प्रकारे आपण बघतो की पाऊस हा कसा पडतो राईट तो आता आपण बघूया कन्व्हेन्शन रेनफॉल तर कन्व्हेन्शनल रेनफॉल म्हणजे काय ते आपण आता बघणार आहोत अशा प्रकारे पाऊस पडतो ते आपण बघितलेलं आहे आता कन्व्हेन्शनल रेनफॉल म्हणजे आरोह व अभिसरण पाऊस आरोह व अभिसरण पाऊस म्हणजे काय तर कन्व्हेन्शनल रेनफॉल म्हणजे काय ते आपण आता बघूया इन द इक्वेटोरियल एरिया the surface gets heated because of the sunset and the air near it also get heated as it get heated it's spread and become lighter and moves upward and the air cools down when it goes upward the moisture holding capacity of the air is less and consequently the condensation of water vapor occurs and the rainfall occurs and in equatorial area such type of rainfall occurs almost daily in the afternoon. The rainfall is accumulating or accompanied sorry काय वाचतंय is accompanied by lightning and thunder and the Congo basin of the Africa and the Amazon basin in South America experience the convention rainfall and such rainfall occurs in the very limited area in the world. सो बेसिकली ते आपल्याला काय सांगतात ते बेसिकली आपल्याला हे सांगतात आहे की जेव्हा आपण वृषवृत्त्या एरियामध्ये जाऊ म्हणजे इक्वेटोरियल एरियामध्ये जाऊ तर विषुववृत्त इक्वेटोरियल एरियामध्ये आपण बघू शकतो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिथे तापमान हे जनरली पूर्ण पृथ्वीपेक्षा विषुववृत्तीय एरियामध्ये तापमान हे जास्त असतो म्हणजे मी जस्ट सर्कल ड्रॉ करायचा ट्राय केला की ज्याच्यात आपण पृथ्वी दर्शवू शकतो सो आय नो दिस इज नॉट गुड बट स्टील फॉर अंडरस्टँडिंग तो बघा पृथ्वीचा जो विषुववृत्त आहे म्हणजे इक्वेटर जो मधली जी रेखा आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय तर त्या ठिकाणी
सूर्यकिरणे हे जास्त पडत असतात, राईट. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या कारणामुळे तिथला जो तापमान आहे हा अधिक असतो म्हणजे सूर्यकिरण जास्त कारण तिथं जे जमीन आहे ती जास्त गरम होते आणि जमिनीच्या अवतीभोवती असणारी हवा ही सुद्धा गरम होत असते आणि पुन्हा एकदा तीच प्रोसेस होते की हवा ही जी गरम हवा आहे ती वर आकाशाकडे जास्त वेगाने जास्त वेगाने वाहत असते, राईट. आणि आणि त्याप्रमाणे ती वाहत असते जसे जसे ती वरती जाते तसे तसे ती थंडी सुद्धा होत जाते आणि तिथे वॉटर होल्डिंग कपॅसिटी ही कमी असल्या कारणाने म्हणजेच काय तर आपण बोलू शकतो हवेची पाणी धरून ठेवायची क्षमता ही कमी असल्या कारणाने ओके कमी असल्या कारणाने तिथे कंडेन्सेशन ऑफ वॉटर वेपर ऑक्युअर्स अँड रेनफॉल ऑक्युअर्स. तर तिथे काय होतं कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हणजे आपण बघितलं सकेंद्र ओके ती प्रक्रिया तिथे पटकन सांद्रीभवन ही प्रक्रिया लवकर होऊन तिथं आपण पाऊस पडलेला आपण लगेच बघू शकतो. म्हणजे आपण जनरली असं पण बोलू म्हणजे जस्ट फॉर दी एक्झाम्पल की बघा सकाळी बाष्प झालं समुद्राच्या पाण्याचं किंवा नदीच्या पाण्याचं आणि दुपारी हे पाऊस पडलं अशा प्रकारचे त्यांची प्रक्रिया किंवा अशा प्रकारचं चित्र आपल्याला तिथे दिसत असतं. कुठे ते इक्वेटोरियल रिजनला म्हणजे वृषववृत्तीय रिजनला आपण बघू शकतो. याच कारणामुळे त्यांचं कंडेन्सेशन ऑफ वॉटर आणि त्यांची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी खूप कमी असल्या कारणाने आपण कंडेन्सेशन ऑफ वॉटर इज वॉटर वेपर ऑक्युअर अँड रेनफॉल ऑक्युअर. तर तिथलं पाणी हे थंड होतं आणि पुन्हा एकदा पाऊस पडत असतो आणि इन इक्वेटोरियल रिजन सच टाइप ऑफ रेनफॉल ऑक्युअर्स ऑलमोस्ट डेली इन आफ्टरनून. आणि अशा प्रकारचे पाऊस हे आपल्याला रोज तिकडं बघायला भेटतात दुपारच्या वेळेस, राईट. दुपारच्या वेळेस तिथं रोज आपल्याला पाऊस पडलेला आपल्याला तिथं बघू शकतो. अँड द रेनफॉल इज कंप्लेन बाय लाइटनिंग अँड थंडर. आणि पाऊस कसा पडत असतो तिथं पाऊस थंडर म्हणजे आपण बोललो की विजा वगैरे चमकून आणि खूप असा ढगांचा गडगडाट होऊन आपण जो पाऊस पडलेला आपण बघू शकतो. आणि द कॉंगो बेसिन कारण त्याचं टेम्परेचर सुद्धा जास्त आणि प्लस कमी म्हणजे आपण बोलतो एक कॉन्ट्रॅक्ट एकदम वेगळं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय विरोधाभास असलेला तिकडं चित्र आपण बघू शकतो की जमीन हे खूप जास्त तापलेले परंतु आकाश तेवढाच आपण बोलू शकतो की तेवढाच आपण बोलू शकतो की तेवढाच थंड आहे किंवा जसे जसे हवा वरती राहते तसं तसं थंड. तर हा विरोधाभास जास्त असल्या कारणाने तिचा पाऊस हा रोज पडत असतो दुपारच्या वेळेस आणि प्लस एवढंच नाही की तो थंडरिंग म्हणजे तो आपण बोलू शकतो की तिथं ढगांच्या गडगडाट आणि विजा सुद्धा चमकत असतात. आणि द काँगो बेसिन ऑफ दी आफ्रिका म्हणजे हे एक जागा आहे काँगो बेसिन नावाची आफ्रिकामध्ये जे बरोबर इक्वेटरवर आपण बघू शकतो. अँड देन अमेझॉन बेसिन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अमेझॉन रिव्हर अँड अमेझॉन जंगल. तर त्या ठिकाणी साऊथ आफ्रिकामधला आहे. द एक्सपिरियन्स द कन्व्हेन्शन रेनफॉल अँड सच रेनफॉल ऑफ पिरियड फॉर द लिमिटेड एरिया. आणि हे फक्त वृषवृत्तीय घटनांवरच किंवा वृषवृत्तीचे जे भाग आहेत त्या ठिकाणीच आपण फक्त बघू शकतो. दॅट इज आहे कन्व्हेन्शनल रेनफॉल. तर कन्व्हेन्शनल रेनफॉल आपल्याला फक्त वृषवृत्तीच्या भागामध्येच आपण बघू शकतो. तर कोणत्या आरोह आणि अभिसरण पाऊस, राईट. सो आरोहण आणि अभिसरण पाऊस आपण आता बघूया, राईट. सो लेट्स गो आपण त्याच्याबद्दल आपण पुन्हा एकदा बघूया काय काय आहे म्हणून. Okay, in the world and the place just because of the obstruction of the mountains, this types of rainfall occur and the mountains. Just hold on. This is page number 44, right? This is 41. Okay, good. Okay, the place and the world place and thus the because of the obstruction of the mountain, this types of rainfall occurs and the windward side of the mountain gets more rain and the more amount of the vapor in the air reduces after the crossing the mountain and the moisture holding capacity of the air is increased and the leeward side of the mountain get lesser rainfall and hence this area identified as the rain shadow area. See figure 5.5 and A B. सो ती फिगर आपण बघणार होतो. तर बेसिकली त्यांनी ही फिगर बद्दल आपल्याला सांगत आहे. तर आपण पुन्हा बघूया. द इफेक्ट ऑफ द मॉन्सून रेनफॉल इज इम्पॉर्टंट वेन वी थिंक द Indian subcontinent. We have studied that in the previous standard, the rainfall occurring in the India because of this winds is orographic type रेनफॉल. तर बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे तर त्यांनी आपल्याला असं सांगितलं की बघा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपण बघतो माउंटन्स म्हणजे काय तर पर्वत यांचा एक ऑब्स्ट्रक्शन
म्हणजे तिथे त्यांची कमतरता टाईप झाल्या कारणाने आपण तिथे अशा प्रकारचे रेनफॉल किंवा अशा प्रकारचे हवेचं तापमान कमी होतं वास्तविक संदेश पण अरे नो प्रॉब्लेम. तो या ठिकाणी म्हणजे या प्लेसला इक्वेटोरियल पार्टच्या त्या ठिकाणी आपण हे पर्वत वगैरे असल्या कारणाने त्यांच्यामुळे ऑब्स्ट्रक्शन निर्माण होतं. ऑब्स्ट्रक्शन मीन्स व्हॉट, की अडथळा निर्माण होतो. म्हणजे या ठिकाणी बघा इकडे आपल्याला पिक्चर दाखवलेला आहे. त्या पिक्चरमध्ये आपण बघू शकतो क्लिअरली की हवेच्या जर आपण 5.5 बी 5.5 बी मध्ये नाही दिसणार. राईट. तर बघा इथे आपण बघू शकतो ऑरोग्राफिक रेनफॉल. ऑरोग्राफिक रेनफॉल म्हणजे काय तर बघा त्यांनी काय सांगितलं समुद्रापासून जे म्हणजे बेसिकली जो पाऊस पडतोय राईट, जो आपण पाऊस आता जस्ट बघितला, तो पाऊस आहे तो पाऊस हा डोंगरामुळे किंवा ती जी हवा आहे ती डोंगरांमुळे अडकवली जाते आणि तिथला जो पाऊस आहे इथे जास्तीत जास्त प्रमाणात पडत असतो आणि तोच पाऊस आहे नंतर किंवा तो ढग जर पुढे गेला तर त्याची वॉटर होल्डिंग कपॅसिटी ही वाढते. वॉटर होल्डिंग कपॅसिटी वाढते म्हणजे काय होते तर त्याच्यामध्ये बाष्प हे जास्त साठवून ठेवायची कपॅसिटी त्यांची वाढून जाते आणि त्या कारणाने तिथं पावसा कमी पडत असतो. तर त्याच कारणामुळे काय होतं तर ओरोग्राफिक रेनफॉल आपण बघू शकतो. ओरोग्राफिक रेनफॉल मध्ये आपण काय बघतो की म्हणजे समुद्राच्या म्हणजे डोंगराचा एक भाग जो समुद्राच्या दिशेकडे किंवा समुद्राकडे ज्याचं तोंड आहे त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त पाऊस पडतो. परंतु जो डोंगराचा दुसरा भाग समुद्राच्या विरुद्ध दिशेकडे आहे किंवा समुद्राच्या ऑपोजिट बघत आहे त्या ठिकाणी आपण कमी पाऊस बघू शकतो. आणि अशाच प्रकारचे चित्र आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला दिसून येऊ शकतो की बघा महाराष्ट्रामध्ये एक म्हणजे सह्याद्री पर्वतरांग आहे जेणेकरून कोकणामध्ये रेनफॉल हे जास्तीत जास्त होत असतं. परंतु जर आपण मराठवाडा प्रदेशाकडे गेलो, ओके, मराठवाडा प्रदेशाकडे बघितलो जो सह्याद्री पर्वतरांगाच्या ऑपोजिट साईडला आहे त्या ठिकाणी आपण पावसा कमी पडत असतो. राईट. तो हा एक जो आपण फेनॉमिना जो बघतो हे एक जो आपण घटक बघतो की हे जे घटना बघतोय ते सुद्धा ऑरोग्राफिक रेनफॉल म्हणून आपण बोलू शकतो. राईट. ऑरोग्राफिक रेनफॉल म्हणजे काय तर आपण ते बघूया. ऑरोग्राफिक रेनफॉल मध्ये आपण आरोह पाऊस किंवा सॉरी प्रतिरोधक पाऊस आपण त्याला बोलू शकतो. तर याच्यामुळे त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा ते सांगितलंय की जेव्हा बाष्पधारकता या ढगांची बघा ढगामध्ये ढग आपलं काम करते. म्हणजे बेसिकली वॉट ते बाष्प वरती झाली ते थंड झाले त्याच्यातून पाऊस पडायला सुरुवात झाली. परंतु जर पाऊस पडून ढगाच्या अडथळ्यामुळे ही जी हवा किंवा हे जे ढग आहेत हे अडकवले जातात आणि ह्या अडकवल्या कारणामुळे तिथला वातावरण सुद्धा बघा वातावरणाची होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे म्हणजे पाणी धरून ठेवायची कॅपॅसिटी ही सुद्धा कमी असते आणि त्या कारणामुळे इथे पाऊस जास्त पडतो. परंतु जेव्हा हे ढग या पर्वताला क्रॉस करतात म्हणजे त्या पर्वताला क्रॉस करून पुढच्या साईडला जातात तेव्हा आपण बघू शकतो त्याचा जो पाणी आहे इथं संपूर्ण पडल्या कारणाने किंवा बहुतांश रूपामध्ये किंवा जास्त पर्सेंटेज मध्ये पडल्या कारणाने आपण पुढे जर तो ढग गेला तर त्या पुढे गेलेल्या ढगामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे बाष्प पकडायची क्षमता ही वाढलेली आपण बघू शकतो आणि त्याच कारणाने इकडे जो पाऊस आहे तो कमी पडतो. राईट. तर हेच एक सिनारिओ आपण आपल्या इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजे भारतीय उपखंडामध्ये सुद्धा आपण बघू शकतो. म्हणजे आणि ह्याच्यात एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रतिरोधक पावसाचा. जर एक विचार करायला गेला तर आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघू शकतो की कोकण भागामध्ये पाऊस जास्त पडतो आणि मराठा भागामध्ये पाऊस हा कमी पडण्याची शक्यता असते आणि पडत असतो. राईट. सो हिअर इज द थिंग. तो आपण बघूया नेक्स्ट प्रतिरोधक पाऊस बद्दल अजून डिटेल्स मध्ये आपण पुढे पाहूया. राईट. तो आरव पाऊस आता बघूया. आरव पाऊस जो आपला विषुववृत्तीय ठिकाणी आपण जो बघत असतो आरव पाऊस, तो आरव पाऊस अशामुळे पडतो की बघा हवा ही वरती जाते, वरती होऊन ती थंड होते आणि थंड होऊन तिथून जो बाष्पाचा किंवा वेटर वेपरचा हे पुन्हा वॉटर वेपरचा कंडेन्सेशन होऊन ओके तर कंडेन्सेशन झाल्यानंतर ते पाण्यामध्ये रूपांतर होऊन ते पुन्हा पडत असतं आणि असंच कारणाने तिथे जास्त आणि विरोधाभास म्हणजे वरचा टेम्परेचर थंड आणि खालचं गरम असल्या कारणाने आपण तिथं ढगांच्या गडगडाट आणि वीज सुद्धा जास्त जास्त बघू शकतो. राईट. सो हिअर इज द थिंग. अशा प्रकारे आपण दोन पाऊस बघितलेले आहेत, आरोह पाऊस आणि प्रतिरोधक पाऊस. प्रतिरोधक पावसाचा आपल्याला पुन्हा एकदा एक्सप्लेनेशन बघायचं आहे की प्रतिरोधक पाऊस बेसिकली आहे काय. राईट. लेट्स गो फॉर द थिंग.